करायचं आजी नातवाचं लगीन लावून आला ना आजारी पडला का आजारी आजीने बघा मेहंदी कशी काढली लाल भडक अगं बाया बाया आबाजी लय माया हाय मग तुमच्यावर आमच्या मेहंद्या लालच होत नाही त्या कोणी काढली मेहंदी माझ्या नात्या बागचीच्या पोरीनं होय आया तुला मेहंदी काढते नको म्हटलं का लागलं म्हणायचं ती बापच दाव म्हणायचं ते माया म्हणते अगं कशा तरी घेऊन काढून दिली मला झोपून द्यायचं लगीन झालं का चांगलं झालं काय करायचं आजी आजारी पडली बघा मित्रांनो आणि एक अंड फुटकं होतं म्हणजे कोंबडीनं फोडलं थोडंसं टोच मारून ते घेऊन आले पोरासने खायला घाल म्हणून तर महिन्याभर खात नाही ती ज्येष्ठाच्या महिन्यात म्हणून बघा आणि आम्ही बसलोय भांडी धुणं ठेवून आता आरामशीर तवर आजी आली कुठं गेली का पोरं कुठे गेली का पुरी करत पुरी गेल्या शाळेला काय करायचं म्हणून आरामशीर जेवण केलं आणि बसले बघा आता जनावर पाणी पाजायचे ते 12 वाजलेले आणि 12 वाजल्या तरी नवऱ्याची धीराचा अजून घरी काही येणं झालं नाही कुठं गेले ती नेमकं का माहिती दिगंजीत गेले ती का फिराय गेले ती ही दोघं भाऊ काय माहिती दिगंजीला एवढा उशीर लागतोय का यायला 10ला घर सोडलंय बिचाऱ्यानं 2 तास तिथं दिगंजीतच का करते ती का माहिती अवघड आहे नुसतं आता आजीच्या सवासणीच्या आधी सवासणी घालून घ्यावं म्हणतोय आम्ही दोन सर्वांना काढावं म्हणतोय मग आता काय होतंय कावा काढतोय का माहिती आज वाटतं एका मनानं काढावं एका मनानं वाटतंय नको काही समज नाही आम्हाला तर दोन सर्वांना काढायचं अजून 2-4 जण काढा की अंडी मटण आणते खाते आज आणा म्हणलं राहा म्हणजे आता अंडी मटण बंद करायचं महिनाभर अंडी मटण खायचं नाही दोन सर्वांना काढा ठेवा आम्हाला काय घेणं देणं नाही त्यांना जम निघतो या नाही म्हणते ती खाते ती या आणि नाही करून ती नाही ती वाटते ती अजून काय करायचं रात्री होती तेवढी अजून अंडी फोडली का करायचं सांगा आज एक गावलं ती बी मी फोडून खाल्लं अजून आताच अंड्याचं कालवण होतं रात्रीच थोडं आणि एक अंड गावलं होतं खुरड्यातलं आणलं त्याची पोळी केली आणि खाल्ली बघा ना आरामशीर बसली झोप यायला लागली ते पेंग यायला लागलं तर आजी आली आता भांडी करायची एक जणीने धुणं करायचं आणि जनावर पाणी पाजायची कोंबड्या सोडायच्या तवर 2-2:30 वाजते ते आहे मग तवर शेंगा फोडायचं टायमिंग होतंय रोज शेंगा पडत आहे शेंगदाणं फोडलं त्याचं केलं शेंगदाण्याच्या पोळ्या त्या म्हातारीने काम केले तुम्ही त्या म्हातारीने बी 2 ठेकी केवढी मोठी केली तेवढी तिनं पोळ्यावरच घालवली पोळ्यावारी नाही ती पोरं आपली खाते ती कॅल्शियम वाढतंय रागात होतंय म्हणून घालतोय आपलं करून काय करायचं या आणि आता दोन सर्वांना काढायचं म्हणले की शेंगदाण्याचं कूट पाहिजे दोन सर्वांच्या टायमिंगला होतंय का सांगा कुठं म्हणून आजच्या दिवस शेंगा फुडतो पाठीभर आणि शेंगदाणा ठेवतो जरा 1-2 किलो म्हणजे मग 2-4 दिवस टेन्शन नाही मग परत धुणं सर्वांना झाल्यावर मग शेंगदाणं फोडून मग परत आपल्या ह्याला होतंच की शाबूला अशी सवासणी म्हणले की पौर्णिमेच्या आधी करावं म्हणतो सोमवारी पौर्णिमा आहे वट पौर्णिमा कुठं आहे आपल्यात वड जायचं कुठं बी पूजून यायचं काय त्याला इथे सरकाराच्या इथं बी आहे पण तिकडे लावतेस तिकडं आहे लावतायच कोणाच्या त्या कमला कशात आहे वाटतं कुठं जाऊनच नाही तर लवटायचं हे तर कोणाच्यात आहे खाली ही तर मटणाच्यात आहे कुठेतरी जाता का दरवर्षी तुम्ही जाते नाही तर कोणाच असं भीती काढते काय कुठं तर पडलं आम्ही तर बघा जसं लगीन झालंय असं घर सोडून कुठं वट पुजाय गेलो नाही त्यामुळे एकदा म्हणते माणसं एकदा गेलं तर त्याला जावं लागतं नाहीतर जाऊन काय असं आहे का काय आम्ही ते नियम पाळला नाही कसं येईल तसं करतो त्याला काय नाही ना होत आम्ही बी म्हणतो ह्या वर्षी जावा नटून थटून का करायचा या नटाय मस्त साड्या 100 साठायला पण तर नटायचं कावान करायचं कावान माणूस म्हणतंय त्यामुळं राहतंय तसं डाळ ही शिजवून पुरणपोळी करून जावं म्हणतोय कोंबड्या सोडायचं ना ऊन तर कसलंच पडा नाही वारा सुटलाय वारा लय काल तर लय आजी वारा सुटला होता ट्रॅक्टर आलाय वाटतं रानात तुमच्या लटरायला
आता ते आलाय मी इकडं आल्या म्हटलं काय पेरलंय कशाला पेरलंय लोटून ते खात टाकलेलं लोटार आणि पेरायच्या मका का जळता मग काय खात टाकतो वाटत काढायचं आता उद्या पिशवी आणून आज आता समजायला ते जेवढं हे केले नांगारले तेवढ्याला लोट काहीतरी करावं लागतंय पाऊस पाणी पडना काय करायचं दुसरा वैरण तर जित्रा बाळा वैरण होला आमची कस तरी मका फिरली आपली एवढी आली तर आली गल्ल्यात लहवायचा लहवा आला त्या दिवशी अर्धा वापा काढला तर ती चांगली दिसायला लागली नवरा म्हणतो काय समजली जमीन सगळं काढून हे घरचं काम आता धुणं सर्वांना आलं परत ही होतं या गणेशला तर आपली कामं दिसत नाही गड्याची बायांची कामं दिसत नाही ती गड्या कुठं थोडं काम करून मी हे काम केलं आमकं केलं फणानं केलं बिस्ताना केलं आणि आम्ही काय झोपतोय बी स्वयंपाकाला 2 तास लागते 2-2.5 तास थोडं लागतंय काय 2 भाज्या करावं लागते त्या चपात्या करावं लागते त्या दूध करावं लागते ती दूध तापवावं लागते ती पोरासनी दूध द्यावं लागते ती गॅसची टाकी एखादी जास्त हा आहे कशाला ही भरून आणायची संपली दुसऱ्या भरलेलेच आहे ते कुठं भरलेलं आहे ही संपली गॅसची टाकी ही भरून आणायची आता आज नाही उद्या आणि तू म्हणले वगैरे भाऊजी म्हणतात द्यायचे ते आम्हाला आमचे आता संपल्या आबाच्या त्या संभाया नावाने बंद केले त्यांना कडून आबाच्या नावावर मिळत्या फुकट त्याची जोडी म्हणतो वरकुट्यात येऊन अरे वन जायचं वरकुटला मग अवघड आहे ते आमची ही भाऊच्या नावावरची आणायची आहे भरून आता संपली आठवडाभर झालं म्हणते सांगितले का नाही तुम्ही भरून आणायची होती म्हणून आज भरून आणायची मागल्या 4 हजार म्हणला असता तर मी आणून देते ही ना आता आमची ती अजून हाय थोडासा गॅस त्यात तरी संपत आली 4-5 दिवसात संपल काय हे गॅस चुलीवर स्वयंपाक करायचो या वाऱ्यात असले सगळं जाळ वाऱ्यानं जातो या चपाती भाजत नाही भाकर भाजत नाही आम्ही पोळायचं भ्याव वाटतंय माणसाला काय करायचं एखाद्या बारला वारं म्हणजे तरी तुमच्या तिकडे खाली वारं लागत नाही आमच्यात वारं तुमच्या पैसे लय वारं लागतंय माळावर आहे नुकतं राहते तर नुकतं लटक हल्लं माझं शिरडं बांधायला त्याला चारायला गायला पेंट ठेवायला परत येऊन स्वयंपाक केला असं तर स्वयंपाक केला एकदम आबानं राडा केलेला काढला असं गेले त्याला जापानला पारोची भांडी तशीच गुंडवून ठेवली आता गडे माणूस म्हणले की बाय माणसाला सुख नसतंय जाताना चपात्या करून ठेवल्या त्याच्यातल्या 2 चपात्या राहिल्या होत्या हा सगळंच खात बसते ते इकडे खाली सकट जेवाय आलं नाही तर काय जाणं बी होत नाही घरची कामं सोडून कामं असते चपात्या करून ठेवल्या तसं तर नव्हतं त्याच्यातल्या बी 2 का 3 चपात्या का 4 चपात्या पडल्या होत्या बघा परत त्या बाय माणूस घरात असल्याशिवाय काय नाही बघा भांडी गुंडवून ठेवल्या सुट्टीचा फोन आलता आई का करतेस म्हणलं बाया भांडी घासून आणली आबाने नाही ती का घासून ठेवली आबा म्हणलं त्याच्यातच खात बसत्याला का खवडून ठेवते हे कप कव आणलं का ते कप लय दिवस झालं आता वर्ष होत आलं आपलं कप टेकते आता ते 2 डझन आणलं होतं नाही बाई 1 डझन आणलं 6-6 1 डझन आणि 1 डझन पण ठेवला अर्धा त्या घरात आहे अर्धा ह्या घरात आहे काय ह्याचं लगेच लादीव पडलं का फुटतं बशा आहेत त्या तरी आमच्या पण माझ्या 2-3 आहेत त्या माझ्या 4-5 परत अशी हातावर घेतली भांडी लई होते असा हात लावला तसा परत पडली तशी बशा फुटली काय करायचं बशाचं लय अवघड झालंय मित्रांनो तर तुमचं कसं चाललंय सांगा आम्हाला आम्ही बसलोय आजी नात्यात गप्पा मारत